खरं तर कोणत्याही कार्यक्रमाला आम्हाला बोलवतात, काय मागचा पुढचा विचार करत नाहीत. त्या दिवशी आमचे संजय नाईक जेव्हा माझ्याकडे आले, मुळात विज्ञान शास्त्रज्ञ असं मी संजय नाईक कडनं ऐकूनच पहिला मला धक्का बसला. मी म्हटलं, अरे तू काय बोलतोयस? मला बोललं, नाही एक विज्ञानाचं प्रदर्शन भरवायचंय. म्हटलं, बरोबर कोण आहे? मग त्यांनी मंडळी दाखवली. म्हटलं, मग माझा विश्वास बसला. पण मगाशी मी जेव्हा तुम्हाला जेव्हा काय प्रत्येकाला जे प्राइजेस मिळत होते, पारितोषिकं मिळत होती, त्यावेळेला तो जो मुलांमधला जो उत्साह होता, तो उत्साह मला क्रिकेटच्या मॅचच्या वेळेला जेव्हा पारितोषिकं मिळतात त्याच्यासारखा होता तो. मलाही धक्का बसला की अशा प्रकारे मुलं उत्साहात उड्या मारतायत आणि पारितोषिकं घेत आहेत, तेही विषय कुठचा? विज्ञान. शाळेपासून मी ज्ञानाचा भुका होतो, विज्ञानाचा कधीच नव्हतो. विज्ञानातले माझे मार्क पाहता मला आज का उभा केला इथे, असा अनेकांना प्रश्न पडेल. मला खरंच प्रश्न पडायचा मला शाळेमध्ये असताना. तुम्हालाही अनेकांना पडला असेल, काय करायचं काय त्या रसायनशास्त्राचं, त्या भौतिक शास्त्राचं? इथूनच पुढे जात नाही, बाकी कुठचे शोध लावणार आम्ही? पण हे विज्ञान शास्त्र ही इतकी मोठी गोष्ट आहे की आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या जगात आहेत. ते जे काही निर्माण करतात ते आपल्या फक्त समोर येतं, हातामध्ये येतं, पण ते कसं येतं हे काहीच कोणाला पत्ता लागत नाही. एक तर कुठच्याही प्रकारचा विज्ञान शोध हा एक तर इच्छेने लागतो किंवा गरजेने लागतो. आपल्याकडे म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. अशा अनेक गरजांमधनं अनेक शोध लागले, अनेक इच्छांमधनं अनेक शोध लागले. पक्षी उडतोय, मला का नाही उडता येत? मग त्या सगळ्या गोष्टींमधनं मग विमानाचे शोध लागले, अनेक गोष्टींचे शोध लागले. मला आज तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की या शास्त्रज्ञांचा आदर कशा प्रकारे आपण राखणं गरजेचं आहे. या शास्त्रज्ञांमध्ये जगभरातले शास्त्रज्ञ, या लोकांनी जे निर्माण करून ठेवलंय याची आपल्याला कल्पना नाहीये. सहज